नमस्कार. आज आपण रगडा पॅटीस बनवणार आहोत. मी रगडा करून घेतलेला आहे. याच्यात आपण बघू शकता पांढरा वाटाणा असतो तो आपण रात्री भिजवला होता. त्याचे 7-8 शिट्ट्या 5-6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि फक्त हळद आणि मीठ टाकायचं याच्यात, बाकी काही नाहीये. आणि आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत टिक्कीसाठी. हे पहा, इथे आपण बटाटा उकडून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण आलं खिसलेलं घालणार आहोत, हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत, जिरा पावडर आहे इथं एक अर्धा चमचा ती घालणार आहे, धनिया पावडर घालणार आहे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर अजून टाकू शकता तुम्ही. आमचूर पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, इथे मी थोडंसं काळं मीठ घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मीठ चवीनुसार घाला, कारण चाट मसाल्यामध्ये आणि काळा मीठ पण घातलेलं आहे आपण. यात आपण आता एक ब्रेड स्लाइस घालणार आहोत कुस्करून. तुम्ही ब्रेड स्लाइस ऐवजी कॉर्नस्टार्च सुद्धा घालू शकता. हे फक्त मी बाइंडिंगसाठी घालत आहे. आता हे सर्व आपण मॅश करून घेऊन टिक्की करून शॅलो फ्राय करणार आहोत. याला मी पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेते. या प्रकारे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत. हे पहा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे टिक्की करून घेणार आहोत. अशा पद्धतीने याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीचे मी सर्व टिक्की करून घेते. हे पहा, याप्रमाणे सर्व टिक्क्या माझ्या करून झालेल्या आहेत. आता आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत. इथे आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण यात टिक्क्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. यात मी तेल टाकते 1-2 चमचे. आता आपण यात एक एक करून टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता आपण याला हलक्या हाताने पलटून घेऊया. हे बघा कसा खालून गोल्डन कलर आलेला आहे. दोन्ही साइडनी छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हवं तर टिक्या करून ठेवा आणि करते वेळेस भाजून घेतल्या तरी चालतील, किंवा रगडा गरम असला तरी चालतो. हे पहा किती छान कलर आलेला आहे त्याला. टिक्की आपली तयार आहे. आता मी याला सर्विंग बाउल मध्ये काढते. गरमागरम रगडा पॅटीस खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.